कालचं लोकसभेमधलं खऱ्या अर्थाने महिला विधेयक नव्हतंच. महिलांच्या नावावर यांना पूर्णपणे ह्या देशाची राजनीती किंवा देशाचे लोकसभेचे मतदारसंघ आपल्याला पूरक कसे ठरतील भारतीय जनता पक्षाला या दृष्टीने तयार केलेलं ते एक षडयंत्र होतं. आणि महिला विधेयकाच्या आडून त्यांना त्यांचा स्वतःचा पक्षीय अजेंडा हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा जो आहे तो राबवायचा होता. म्हणून महिला विधेयक जर स्वतंत्र जर मांडलं असतं पुनश्च एकदा, खरं म्हणजे स्वतंत्र मांडण्याची गरजच नव्हती. एकदा 2023ला महिला विधेयक मंजूर झालं असताना त्याला आता पुन्हा एकदा महिला विधेयक मांडायची गरजच काय होती. मग जर खऱ्या अर्थाने महिला आरक्षण द्यायचं असेल तर सध्याच्या लोकसभेतले 543 जे खासदार आहेत त्याच्यामध्ये ते 33% महिला आरक्षण देऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्यामध्ये 33% महिला आरक्षण देऊ शकतात. त्यामध्ये पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची काय आवश्यकता आहे. ज्या वेळेला तुम्हाला अधिक करायचे ते करा ना, पण महिला विधेयकाचं स्वतंत्र अस्तित्व हे त्यांनी लोकसभेमध्ये कायम ठेवण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने महिला विधेयकाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचनेचा त्यांचा जो षडयंत्र होता तो विरोधकांनी हाणून पाडला आणि म्हणून हे झालेली तळतळाट आहे. त्यावरूनच तुमच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. महिलांसाठी हा दिवस दुर्दैवी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. कुठेतरी पण तो त्या दुर्दैवाचे वाटेकरी किंवा पाप ज्यांनी केलं आहे तो सत्ताधारी पक्षानेच केलेला आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे सत्ताधारी पक्ष आहे ते ज्या दुर्दैवाचे धनी आहेत. पण एकीकडे प्रियंका चतुर्वेदींचं विधान आणि तुमच्या पक्षाची विधान काही नाही, प्रियंका चतुर्वेदीचं विधान नेमकं काय ते मी ऐकलेलं नाही. महिलांना आरक्षण मिळू शकलं नाही याबद्दल वाईट वाटतच आहे, दुर्दैव आहे ते. पण ते दुर्दैव खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने ओढून आणलेलं आहे. त्यांना खऱ्या अर्थाने महिलांना जर आरक्षण द्यायचं होतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये तर 2023ला पारित झालेल्या विधेयकाची त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करावी. विधेयक पडल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं हे निंदनीय आहे असं अमित शहा म्हणतात. विधेयक पाडल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे. पण ते विधेयक ज्या कपटी राजकीय वृत्तीने आणलं गेलं होतं त्या कपटी राजकीय वृत्तीला काल संसदेमध्ये 12 वर्षानंतर पायबंद घातला गेला. हे सुद्धा लोकशाहीचा तो विजय आहे. प्रियंका चतुर्वेदींनी जे पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे कुठेतरी त्या नाराज आहेत असं वाटतंय. नाही, त्यांची काय नाराजी असेल, महिलांसाठी आरक्षण मिळू शकलं नाही म्हणून ते कदाचित नाराज झाले असतील. परंतु त्यांनी त्याचा आणखी अभ्यास केला तर कळून चुकेल की ते विधेयक महिला विधेयक नव्हतंच, ते मतदारसंघ पुनर्रचनेचं ते विधेयक होतं आणि त्याला आधार देण्यासाठी महिला विधेयक त्यांनी त्याच्यात ऍड केलं गेलं. जितेंद्र शेळकेंच्या गाडीला अपघात झालेला होता, त्याच्यावरनं सगळ्या आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. तर एखाद दिवशी अशोक खरातलाही असंच मारून टाकतील असं यशोमती ठाकूर म्हणतात. काय कसं बघतात? माझं पण सुरुवातीपासून स्टेटमेंट तीच आहे. अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात. कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील. काल शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे. कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता आणि त्यामुळे असे एक दुवे कोसळायला लागले की अशोक खरातची केस कमजोर होईल. आज सुद्धा अशोक खरातच्या मूळ डायरीतले अनेक राजकीय नेते हे तुरुंगामध्ये किंवा ते SITकडे अद्याप त्यांना का बोलवण्यात आलेलं नाही. आता विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यानंतर केसरकरांचं नाव पुन्हा सांगितलेलं आहे की तेच सर्वांना घेऊन गेले. मग केसरकरांना अद्याप SIT का बोलवत नाही आहे. त्याच्यामध्ये का कोणाचा राजकीय वरदहस्त आहे. एकनाथ शिंदे, केसरकर हे सगळे पूजेला बसलेले आहेत, पूजा करतायत, हे सगळं दाखवलेलं आहे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विखे पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती अशोक खरातच्या प्रकरणामध्ये खूप असल्यामुळे सुद्धा केवळ ईडी त्याच्या मालमत्ती होते आणि चाकणकर या कुटुंबियांपुरती एक चौकशी सीमित केलेली आहे. बाकीच्यांना कदाचित
संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे. कराडची 90 ते 100 कोटींची मालमत्तेची माहिती सध्या ईडीला मिळाल्याची माहिती मिळते. ईडीने पूर्ण शोध घेतला तर कित्येक पटीने मिळू शकेल असा अंदाज सर्वांचाच आहे. मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्या समोर देखील धर्मांतराची प्रकरणं झाली. धर्मांतर प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी दावा केलेला आहे आणि वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत ॲक्शन देखील घेतली असं त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये धर्मांतराची प्रकरणं होणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या भाजपाच्या शासनकर्त्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा महाराष्ट्र व्यसनाच्या आहारी जातोय का, ड्रग्जचा एक अड्डा बनतोय का. आता काल सुद्धा गुजरात, पंजाब, राजस्थान इथले पोलीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्जचा निर्माण करणारा एक हब उचललेला आहे. अशा पद्धतीची बातमी जी पसरलेली आहे त्यामध्ये तथ्य आहे. इथे सुद्धा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोव्यातून येणारा संपूर्ण ड्रग हा गोव्याच्या मार्फत सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत येतोय, परंतु त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत 100% बंदी येऊ शकली नाही. हे दुर्दैव सध्याच्या राज्यकर्त्यांचं आहे. विधान परिषद निवडणूक या ठिकाणी होते आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून देखील उद्धव ठाकरेंचं नाव असेल तरच आपण सपोर्ट करू असं भूमिका महाविकास आघाडीची पाहायला मिळते. कसं बघतो? आम्ही पण सर्वांनी विनंती केलेली आहे माननीय उद्धव साहेबांना, त्यांनी पुनश्च एकदा विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं अशा पद्धती इच्छा आमच्या सर्वच नेत्यांची आहे. आम्ही त्या पद्धतीने त्यांना विनंती केलेली आहे. तुमचं पण नाव आघाडीवरती असेल वगैरे? पत्रकारांनी आणलेलं आहे आघाडीवर, अर्थात उद्धव साहेबांच्या मनात असेल ते होणार. शिंदे गटाकडून सुद्धा 6 जण इच्छुक आहेत असे नाव कळत आहेत. कसं बघतं? म्हणजे शिंदे गटाबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण आता मागच्याच आठवड्यात तुम्ही सोलापूरमध्ये एकमेकाच्या उरावर कसे बसलेत ते पाहिले तुम्ही. सगळ्या खासदारांना नेत्यांना जावं लागलं आणि थोडं शांत करावं लागलं. त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व आता खूप धोक्यात येत चाललेलं आहे. प्रवीण दरेकरांना कॅबिनेट दर्जा मिळावा अशी म्हणजे असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान केलेलं पाहायला मिळतं. कसं बघतं? ही चापलुसी चाललेली आहे एकमेकाची आणि सत्तेला हपापलेले जे लोक आहेत ते सध्या दुर्दैवाने मंत्रिमंडळाच्या आसपास फिरत आहेत, मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललेला आहे. उद्धव साहेब काय म्हणता? हा, आता पंपावरती डिझेल चाललेलं आहे 95 रुपये हा. आणि आपल्याला शासन देते 140 रुपये. मग आम्ही संस्था कशा चालवायची? आम्ही या संस्था कधी दीड महिन्याला बंद ठेवलेली आहे.